दर्शक हो, पंढरपूरची वारी अगदी पंढरपूरच्या येशीवर येऊन ठेपली आहे. हा वारी फक्त विठ्ठलाच्या भक्तीचा सोहळा नसून तो एक व्यवस्थापनाचाही त्या ठिकाणी मोठा भाग आहे. तर त्या व्यवस्थापनामध्ये सगळ्यात महत्त्वाची जी भूमिका बजावतात ते म्हणजे आपलं पोलीस प्रशासन. खरं तर पोलिसांवर त्या ठिकाणी मोठा ताण या वारीमध्ये येत असतो. आणि मी ज्या चौकामध्ये उभा आहे ते कॉलेज चौक. तर या चौकातून मोठ्या मानाच्या 2 दिंड्या त्या ठिकाणी खाली दर्शनासाठी जाणार आहेत. या चौकामध्ये बघायला गेलं तर अगदी 6 जुलैला ज्या दिवशी आषाढी वारी आहे त्या दिवशी मोठ्या प्रमाणात अशी गर्दी या ठिकाणी होते. पोलिसांवरती त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ताण येतोय आणि त्यांच्या त्या ठिकाणी जबाबदारी देखील मोठ्या प्रमाणात असते. परंतु मी आज कॉलेज चौकामध्ये असलेली जी पोलीस चौकी आहे त्यामध्ये एक धक्कादायक प्रकार मला त्या ठिकाणी आढळून आलाय. ज्या पोलीस भरतीसाठी लोक अहोरात्र कष्ट करतात, आपल्या त्या ठिकाणी जीवाची सुद्धा पर्वा करत नाहीत, आपलं घरदार सोडून त्या ठिकाणी घरी पैशाचे ऍडजस्ट करून पोलीस भरतीसाठी जातात. त्या ठिकाणी 5 मिनिटांमध्ये काय तर ते रनिंग करून ते पुशअप्स मारून बाकी सगळे म्हणून पोलीस भरती होतात, लेखीमध्ये पास होतात. रुबाबामध्ये त्या ठिकाणी पोलीस म्हणून त्या ठिकाणी जगत असताना गोष्ट आढळून आली की पोलीस अगदी हातामध्ये बादल्या घेऊन, खराटे घेऊन, ते झाडे घेऊन पोलीस स्टेशन आपलं स्वच्छ करत आहेत. मुंबई पोलीस आहेत, खरं तर त्यांच्या खांद्यावरती देखील स्टार आहेत, पण त्यांना देखील ही अवस्था या पोलीस मध्ये बघायला मिळते. आणि आम्ही आतमध्ये गेल्यानंतर तर तो पोलीस चौकी अतिशय दुर्गंधी आहे. आतमध्ये कोणती शौचालयाची व्यवस्था नाही, वरती गेल्यावरती पत्र नाहीत. खरं तर आषाढी वारी ही काय अचानक आलेली गोष्ट नाही आणि त्यासाठी पंढरपुरातल्या प्रशासनानं गेल्या महिन्यामध्येच ही पोलीस चौकी त्या ठिकाणी स्वच्छ करणं गरजेची होती. आणि त्या माध्यमातून खरं कोणतीही त्या ठिकाणी स्वच्छता या ठिकाणी भागामध्ये झालेली दिसत नाही. वारी अगदी 4-5 दिवसावरती आल्यानंतर खरं तर याच भागातल्या अधिकाऱ्यांनी प्रशासनात अशी तक्रार देखील केली होती, परंतु कोणती देखील दखल न घेतल्यामुळे अगदी त्यांच्यावरती स्वतःवरतीच ही चौकी स्वच्छ करणे त्या ठिकाणी वेळ आले. तर ही आपल्या पंढरपूरकरांसाठी ही लाजिरवाणी गोष्ट आहे. सोबत पंढरपूरच्या नगरपालिका जी आता प्रशासनाच्या ताब्यात आहे, गेली अनेक वर्ष परिचारकांच्या ताब्यात होती, आज नगरपालिका, आज प्रशासन त्या भागामध्ये काम करते. प्रशासनाने देखील या भागामध्ये लक्ष देणं गरजेचं होतं. आता वारीचं लोड तुमच्यावर भरपूर आहे, आम्ही मान्य करतो, परंतु गेल्या महिन्यामध्ये किंवा आधी 2 महिन्यामध्ये तुम्ही ही गोष्ट करू शकला असता. पण तुमच्या निष्काळजीपणामुळे मात्र इथल्या लोकांना, इथल्या प्रशासनाला हा ठिकाणी त्रास तुमच्यामुळे सहन करावा लागतोय. माझा कॅमेरा पर्सन संकेतसह मी मुकेश, महाराष्ट्र माझा, पंढरपूर.